नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, 2 नावे लिहा. अ. दुधापासून तयार होणारे खाद्यपदार्थ, दही, पनीर, ताक. तांदूळ वापरून तयार होणारे अन्नपदार्थ, इडली, डोसा. तुला माहीत असलेले सण, दिवाळी, होळी. शरीराचे अवयव, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यापैकी कोणतीही 2 नावे तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 2, ज्ञानेंद्रिय म्हणजे काय ते सांगून त्यांची नावे लिही. ज्ञानेंद्रिय म्हणजे शरीराचे असे अवयव जे आपल्याला आजूबाजूच्या स्थितीची माहिती देतात किंवा ज्ञान देतात. ज्ञानेंद्रियाची नावे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. प्रश्न क्रमांक 3, चुकी बरोबर ते लिही. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अ. आपण दररोज दात स्वच्छ घासले पाहिजेत. बरोबर. एकमेकांना मदत करू नये. चूक. नाकामुळे आपल्याला चव समजते. चूक. प्रश्न क्रमांक 4, त्यामधील अ. आपले घर स्वच्छ कसे राहील यासाठी तू कशी काळजी घेतो ते लिही. 2 गुण. उत्तर, मी कचरा कुंडीतच टाकतो आणि घर झाडून व पुसून स्वच्छ ठेवतो. याप्रमाणे तुम्ही घर स्वच्छ ठेवण्यासाठी काय काय करता त्या गोष्टी तुम्ही इथे उत्तर म्हणून लिहू शकता. ब प्रश्न, जेवायला सुरुवात करायच्या अगोदर हात स्वच्छ का धुवावेत. 2 गुण. उत्तर, जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याने हातावरील जंतू आणि विषाणू निघून जातात आणि आपण आजारापासून दूर राहतो. याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5, अ. नावे लिही. 4 गुण. आकृती दिलेली आहे, त्यांची नावे लिहायची आहेत. बाहू, कोपरा, अग्रबाहू, मनगट, तळहात, हाताची बोटे. 6 हाताचे भाग आहेत. यापैकी तुम्ही 4 नावे लिहिणे अपेक्षित आहे. तळहात सुद्धा आणि हाताची बोटे सुद्धा तुम्ही नाव लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 मधील ब आहे. वंशावळीची नावे लिहायची आहेत. पहा कसा प्रश्न दिलेला आहे. तुझ्या कुटुंबाचा कुटुंबवृक्ष तयार कर. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी इथे वडिलांच्या वडिलांचे नाव म्हणजे आजोबांचे नाव लिहायचं आहे. वडिलांच्या आईचे नाव म्हणजेच आजीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आई वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि त्याखाली स्वतःचं नाव लिहायचं आहे. बहीण भाऊ असेल तरी त्यांची नावे इथे लिहायची आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत.